आता बाहेर तुम्ही बघू शकता किती स्वच्छ असं मोकळं आकाश आहे. कारण पावसाळ्याचे दिवस आहे आणि अशातच आपल्याला गरम-गरम पकोडे खायची इच्छा होते आणि त्याचबरोबर वाफाळलेला चहा. हो ना? तर आज मी तुम्हाला तसेच 3 प्रकारचे पकोडे करून दाखवणार आहे. खूपच टेस्टी असे पकोडे होतात. तर पकोडे करण्यासाठी मी आधी कढईमध्ये तेल गरम करायला ठेवलं. आता बघा इथे मी एका पातेल्यामध्ये एक उभा बारीक चिरलेला कांदा घेतलेला आहे. तर त्याचे पातळ असे स्लाइस करून घ्यायचे आणि थोडं मीठ लावून 5 मिनिट ठेवायचं आहे आपल्याला. आता 5 मिनिटानंतर मी यात 1 वाटी बेसन पीठ टाकलं, 1 छोटा चम्मच ओवा, 1 छोटा चम्मच जिरं, अर्धा छोटा चम्मच हिंग, बारीक चिरलेला कढीपत्ता, कोथिंबीर टाकायचं आहे बारीक चिरलेलं आणि हिरवी मिरची, लसूणची चटणी आपल्याला यात टाकायची आहे. आणि अगदी थोडं-थोडं बघा, अगदी थोडंसंच पाणी मी यात टाकलेलं आहे. कारण कांद्याला पाणी सुटलं होतं त्यामुळे अगदी थोडं आणि घट्टसरच आपल्याला हे भिजवायचं आहे बरं का. जास्त पातळ झालं ना, की मग ते तेलकट होतं. तर हे या पकोड्याचं वैशिष्ट्य आहे. आणि त्याच्यानंतर आपल्याला त्यात गरम-गरम तेलाचं मोहन सोडायचं आहे आणि अगदी मध्यम आचेवर आपल्याला हे कांदे पकोडे तळून घ्यायचे आहेत. मध्यम आचेवर कुरकुरीत असे हे कांदे पकोडे आपले होतात. म्हणूनच मध्यम आचेवर आपल्याला हे तळायचे आहे. तर आता तळण्यासाठी मी मोहरीचं तेल घेतलं होतं. बघा किती छान कुरकुरीत असे आपले हे कांदे पकोडे झालेले आहेत. एक प्लेट हे कांदे पकोडे आपले तयार झालेले आहे. आता त्याच तेलामध्ये आपल्याला कोबी पकोडे म्हणजेच फ्लॉवर पकोडे तळून घ्यायचे आहेत. तर आता कांदे पकोडे आपले तळून झाले. आता आपण फ्लॉवरचे पकोडे करूया. कोबी पकोडे. तर कोबी पकोडे करण्यासाठी मी इथे 1 वाटी बेसन पीठ घेतलेलं आहे. 1 छोटा चम्मच ओवा, 1 छोटा चम्मच जिरं, अगदी थोडासा चिमूटभर हिंग आणि बारीक चिरलेला कढीपत्ता, कोथिंबीर बारीक चिरलेलं आणि फ्लॉवर स्वच्छ धुवून मीठ टाकून ते धुवून घ्यायचे आणि त्याचे मध्यम आकाराचे तुकडे करायचे आणि ते यात टाकायचे. चवीपुरतं मीठ टाकायचं. हिरवी मिरची आणि लसूणचं चटणी टाकली मी यात. म्हणजे तिखट न टाकता टेस्टी होतात. आता अगदी थोडंसं किंचित मी यात गरम तेलाचं मोहन टाकायचं आहे आपल्याला. पण पीठ मात्र आपल्याला घट्टसरच भिजवायचं आहे बरं का, नाहीतर ते पकोडे तेलकट होतील. आता मध्यम आचेवर हे कोबी पकोडे आपल्याला तळून घ्यायचे आहेत. कुरकुरीत असे कोबी पकोडे आपल्याला तळून घ्यायचे आहेत. मोहरीचं तेल खाण्यास टेस्टी पण होतं आणि हे घाणेचं तेल आहे त्याच्यामुळे ते जास्त हेल्दी आहे आणि तुम्हीसुद्धा एकदा खाऊन बघा, छान लागतं. आता हे आपले फ्लॉवरचे पकोडे तयार झालेले आहे खाण्यास. कांदेच पकोडेच करायचे होते, पण घरच्यांची डिमांड होती, की मम्मी आणखी वेगवेगळे पकोडे कर ना तू. तर मग मी 2-3 प्रकारचे पकोडे केले आणि लवकर होता तो. आता त्याच पातेल्यामध्ये मी थोडं बेसन पीठ टाकलं, चवीपुरतं मीठ टाकलं, थोडासा हिंग, जिरं हे आणि 1 छोटा चम्मच जिरं आणि 1 छोटा चम्मच ओवा आणि तेच चटणी आणि लसणाची हिरवी मिरची आणि लसूणची चटणी आणि थोडंसंच पाणी टाकलं बघा आणि त्याला चांगलं फेटून घेतलं. आता थोडंसं कोथिंबीर टाकलं आणि बटाट्याचे सालं काढून ते धुवून घेतलं आणि त्याचे स्लाईस केले आणि ते आता यात डिप करून मध्यम आचेवर आलू पकोडे मी तळून घेतले आणि मध्यम आचेवर तळायचे आहे आणि पीठ जे आहे मी तुम्हाला म्हटलं ना, की जास्त पातळ केलं की ते तेलकट होतात आणि खावेसे वाटत नाही. तर हे एक लक्षात ठेवायचं आहे आपल्याला. तर आपले आता आलू पकोडेसुद्धा खाण्यास तयार आहे. तर असे हे गरम-गरम आलू पकोडे, फ्लॉवरचे पकोडे आणि कांदे पकोडे खाण्यास तयार आहे. त्याचबरोबर तळलेली मिरची किंवा सॉसबरोबर आपण सर्व्ह करू शकतो गरम-गरम पकोडे. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला सबस्क्राईब नक्की करा. थँक यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ.